विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 90% विद्यार्थी सोडवताना चुकतात. कारण 781 ही मूळ संख्या आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. अशा वेळेस 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या लक्षात असतात. त्या आपण सहजरित्या करतो. परंतु ही संख्या जर बघितली तर 100च्या पुढची आहे आणि 100च्या पुढच्या संख्या प्रत्येक संख्येला आता भाग घालून बघायचं का? चेक करत बसायचं का? ती मूळ संख्या आहे का नाही? तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे मूळ संख्येची, की या ट्रिकमधून तुम्हाला अचूक आणि योग्य रीतीने तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता येणार आहे आणि तुम्हाला ती संख्या अगदी चुटकीसरशी सांगता येणार आहे की ती संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि अजूनही जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. कारण गणिताच्या अशा जबरदस्त ट्रिक तुमच्याकडून मिस होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया हा प्रश्न. आता 781 ही मूळ संख्या आहे का नाही कसं ओळखायचं? यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या संख्येच्या जवळची तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या माहित पाहिजे की जिचं वर्गमूळ तुम्हाला अगदी लिहिता येईल. तर पहा, 781 च्या जवळची पूर्ण वर्ग असलेली संख्या विद्यार्थी मित्रांनो 729 असणार आहे आणि तिचं तुम्हाला काय करायचंय, फक्त वर्गमूळ घ्यायचं आहे. तर 729चं वर्गमूळ विद्यार्थी मित्रांनो 27 येणार आहे. झालं तर आता जे तुमचं उत्तर आलेलं आहे, जी पूर्ण वर्गमुळातली ही संख्या आलेली आहे, त्या संख्येपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांनी बघायचंय या संख्येला भाग जातोय का. तर पहा आता, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 म्हणजेच या मूळ संख्या आहेत. मी आत्ताच बोललो की तुम्हाला बेस या ठिकाणी 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर बघा आता, आता तुम्हाला काय करायचंय, या 781 या संख्येला या वरीलपैकी एका जरी संख्येने विद्यार्थी मित्रांनो भाग जर गेला तर ही मूळ संख्या असणार नाही, हे लक्षात ठेवा. 781 मध्ये एकक स्थानचा अंक 1 आहे म्हणजेच समसंख्या नाही, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. सर्व अंकांची जर बेरीज केली तर 3च्या पटीतील येणार नाही, कारण यांची बेरीज 16 होते बघा, म्हणून ही 3 ने भाग न जाणारी संख्या आहे. 5 ने जाण्यासाठी एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 यापैकी पाहिजे, म्हणजे 5 ने देखील जाणार आहे. 7 ने जाण्यासाठी 7ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. आता ही लहान संख्या 7 ने भाग घालून बघूया. 7 एक 7, 7 एक 7, या ठिकाणी 11 राहतात, म्हणजेच 7 ने भाग जाणार नाही. त्यानंतर आता 11 ने भाग जातोय का जातोय का? कारण एकाडेक संख्यांची जर बेरीज केली आणि त्यातून ही संख्या वजा केली तर बघा, 8 मधून 8 गेले 0, म्हणजे फरक 0 किंवा 11च्या पटीतील असेल तर 11 ने भाग जातो, म्हणजे 11 7 77, एक उरला, 11 एक 11, म्हणजे याला 11 ने भाग जाणार आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे आता पुढच्या संख्या करत बसायचं का? अजिबात चेक करायचं नाही. काय अटी लक्षात घ्या, खूप महत्वाचं हे वाक्य या ट्रिक मधलं. काय? जर आपण एखाद्या संख्येच्या जवळच्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ जेव्हा काढतो तेव्हा वर्गमुळापर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत तेवढ्या लिहायच्या. त्यापैकी जर एका जरी मूळ संख्येने दिलेल्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल तर ती मूळ संख्या असणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच 781 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातोय, म्हणून आपण या ठिकाणी म्हणणार आहे 781 ही मूळ संख्या नाही. पहा, इतकं सोपं आहे. म्हणजेच दिलेल्या संख्येला जर यापैकी आता कोणीच भाग जर गेला नसता, कोणत्या संख्येने भाग गेला नसता, तर आपण हिला म्हटलं असतं ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न बघूया. 181 ही मूळ संख्या आहे का नाही? तर काय करायचं बघा, 181च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला बघायची, जी आहे 169. बघा, 169चं वर्गमूळ विद्यार्थी मित्रांनो किती आहे? 13 येणार आहे. कारण बघा, 169 नंतर जर तुम्ही बघितलं तर 14चा वर्ग 196 आहे आणि 181 ही संख्या 196 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 181च्या जवळची पाठीमागची आपल्याला 169 ही पूर्ण वर्ग संख्या माहित पाहिजे, जिचं वर्गमूळ 13 आहे. आता जे वर्गमूळ येईल तिथपर्यंत तुम्हाला 2 पासून मूळ संख्या लिहायच्यात. त्या आहेत 2, 3, 5, 7, 11 आणि 13. आता 13 पर्यंत लिहायचं. आता 13 आल्यामुळे 13 पर्यंत लिहावं लागेल. त्यानंतर आता बघायचंय, जी संख्या आपल्याला विचारली मूळ आहे का नाही ठरवायचंय जे आपल्याला, ती संख्या या ठिकाणी खाली घ्या आणि त्याची तुलना या दिलेल्या मूळ संख्यापैकी करा. जर दिलेल्या मूळ संख्यापैकी या संख्येला भाग गेला किंवा जर या दिलेल्या संख्येपैकी या संख्येला भाग गेला नाही तर आपण ठरवणार आहे ती मूळ संख्या आहे का नाही ते बघा. तर बघा, 2 या संख्येला भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी समसंख्या नाहीये, म्हणजे 2 येणार नाही. 3 ने जाईल का बघा, सर्व अंकांची बेरीज 10 येते, 3च्या पटीतील नाही, म्हणजे 3 ने देखील भाग जाणार नाही. 5 ने जाण्यासाठी एकक स्थानी 5 किंवा 0 अंक पाहिजे, तोही नाही. 7 ने भाग घालण्यासाठी 7ची कसोटी आपल्याला माहित पाहिजे, किंवा नसेल तर भाग घालून बघा. 7 2 14, 4 उरतात, 41 राहतात, 7 42 म्हणजे 7 ने देखील भाग जाणार नाही.
11ने जाण्यासाठी एकाधिक संख्यांच्या बेरजेतून एकाधिक संख्यांची बेरीज वजा केली असता जो फरक 0 किंवा 11च्या पटीतील असेल तर 11ने भाग जातो, अन्यथा जात नाही. आता बघा 11 एके 11, 7 उरतात, 71 होतात, 11 सक 66 म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. 13ने बघा, आता 13 एके 13, या ठिकाणी 5 होतात, 51 होतात. 13च्या पाड्यामध्ये 51 नाही तर 52 आहे, 13 52 म्हणजे 13ने देखील भाग जात नाही. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्येला जर ह्या पाडलेल्या मूळ संख्याच्या अंकांनी जर पूर्ण भाग जात नसेल, एकाही संख्येने भाग बघा या ठिकाणी जात नाही, म्हणून ही संख्या फक्त आपल्याला सांगता येणारे मूळच असेल. म्हणजेच 181 ही काय आपली मूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एखादी संख्या बघता क्षणी ती मूळ आहे का नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे की त्या संख्येच्या लगतच्या संख्येचं वर्गमूळ काढणे आणि तिथपर्यंतच्या संख्यांनी त्याला चेक करणे. जर तुमच्या कसोट्या चांगल्या उत्तमरित्या अचूक तुम्हाला जर माहित असतील, तुमच्या लक्षात असतील, तर बघा यापेक्षाही तुमचं अगदी जलद गतीने उत्तर येतं. ही मी तुम्हाला समजून सांगितल्यामुळे माझा वेळ जास्त जातोय, परंतु सरावाने तुम्ही अगदी सहजपणे तुमचं उत्तर काढू शकणार आहे. आता बघा ना, 181 या संख्येला काय केलं असतं आपण, जर आपल्याला ही ट्रिक माहिती नसतं तर आपण काय करणार, प्रत्येक आता 13 नंतरही बरेच मुलं काय करतात, 13 नंतरही बरेच मुलं बघा 14, 15, 16 प्रत्येक संख्येने चेक करत बसतात. परंतु यातला वेळ आणि तुम्ही पुढं चेक करण्यातला वेळ यात खूप फरक असणार आहे. तोच वेळ वाचवण्यासाठी आणि अचूक उत्तरापर्यंत जाण्यासाठी आणि मूळ संख्यांचा सराव अधिकाधिक होण्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की दिलेली मूळ संख्या आहे का नाही या ट्रिकचा वापर करून. आणि लवकरच भेटूया नवीन एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.